आपल्या विषयाचं नाव होतं की धीराने सहन केल्यामुळे देवाकडून मिळणारे आत्मिक जीवनातील फायदे, हा आपला विषय होता. आणि आपण काल 2 मुद्दे जे आहेत ते कव्हर केले होते. आणि कालचे 2 मुद्दे हे समजण्याकरता आपण पवित्र शास्त्रातून काही पुस्तकातील जे काही अध्याय आहेत त्याची वचनं आपण काय केली ती वाचलेली होती. आणि परत एकदा काल जी मुद्दे आपण शिकलो ते आज समजून घेणार आहोत. आणि हा जो विषय आहे हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण खरं ख्रिस्ती जीवन जगू लागतो त्यावेळेला आपल्याला अनेक दुःखांचा, त्रासांचा, छळाचा, समस्यांचा जो काही सामना आहे तो करावा लागत असतो. आणि ज्या वेळेला आपण तो सामना करतो त्यावेळेला आपण कशा प्रकारे त्याला सामोरे जे आहे ते गेलं पाहिजे हे ह्या विषयातून आपण आज काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि म्हणून आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 जो आहे तो लिहून घ्या. आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 आहे, धीराने सहन केल्यामुळे आत्मिक परिपक्वता येते. मुद्दा क्रमांक 1 लिहा, धीराने सहन केल्यामुळे आत्मिक परिपक्वता येते. आणि आत्मिक जीवनामध्ये जर परिपक्व व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेला दुःखाचा सामना करत असतो, आपण ज्या वेळेला संकटांचा सामना करत असतो, ज्या वेळेला आपण छळाचा सामना करत असतो किंवा ज्या वेळेला अनअपेक्षितरित्या आपण त्रासाचा जो काही सामना करत असतो त्यावेळेला आपण तो सामना जो आहे धीराने करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला धीराने दुःख आपण सहन करतो किंवा ज्या वेळेला धीराने दुःख सहन केल्यामुळं आत्मिक जो काही आपला आत्मिक जो काही मनुष्य आहे तो आत्मिकरित्या जो आहे मजबूत आणि परिपक्व होत असतो. आणि देवाची इच्छा आहे की आपण आत्मिकरित्या अतिशय परिपक्व आणि मजबूत अशा प्रकारचे विश्वासणारे जे आहेत ते बनावं. आणि मग हे आपल्याला कसं बनता येईल हे समजण्यासाठी आपण पवित्र शास्त्रातून याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 4 आपण काढणार आहोत. आणि याकोब हा धीराने सहन करण्यासंदर्भात काय सांगत आहे हे आपण यावेळेला शिकणार आहोत. कोणीतरी याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 1 वाचण्यासाठी, वचन 4 वाचण्यासाठी मदत करा. वचन 4, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला याकोबाच्या पत्राच्या 1 अध्यायाच्या 4थ्या वचनातून हे सांगताना दिसून येतं की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. लक्ष द्या. आणि धीर हा आपल्यामध्ये त्याचं कार्य पूर्ण करण्याच्या अनुषंगातून मोठ्या प्रमाणात कोणत्या वेळेला दिसून येतो तर तो आहे ज्या वेळेला आपण समस्यांचा सामना करत असतो त्यावेळेला तो दिसून आला पाहिजे. परंतु ज्या वेळेला आपण समस्यांचा, दुःखाचा, संकटाचा, त्रासाचा, अनपेक्षित गोष्टींचा ज्यावेळेस आपण सामना करत असतो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यावेळेला आपण धीराला त्याचं काम आपल्याद्वारे त्या संकटाच्या समयामध्ये मुळीच करू देत नाही. तर आपण त्या संकटामध्ये, त्या त्रासामध्ये, त्या समस्येमध्ये, त्या दुःखाच्या वेळेला किंवा त्या छळाच्या वेळेला जे आहे आपल्यामध्ये धीराऐवजी दुसरे जे काही स्वभाव आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की ज्या वेळेला आपण अशा प्रकारे दुःखाचा सामना करत असतो त्यावेळेला, संकटाचा किंवा छळाचा सामना करत असतो त्यावेळेला कोणत्या प्रकारचे स्वभाव जे आहे ते आपल्याद्वारे काम करत असतात हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. पण लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, याकोबाच्या पत्राच्या 1 अध्यायाच्या वचन 4 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे विश्वासणाऱ्यांना की तुम्ही
धीराला जे आहे तुमच्या ठाई जे काही त्याचं पूर्ण काम आहे ते करू द्या. आणि धीराला त्याचं काम आपण का करू दिलं पाहिजे? कारण ज्या वेळेला आपण संकटामध्ये असतो, समस्येमध्ये असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांचा सामना ज्यावेळेला आपण करत असतो, त्यावेळेला परमेश्वर देवाला आपल्या जीवनामध्ये आत्मिकरित्या आपल्याला परिपक्व जे आहे ते करायचं असतं, किंवा परमेश्वर देवाला आपल्याला आशीर्वादित जे आहे ते करायचं असतं. म्हणून आपण देवाच्या वचनांना अतिशय बारकाईने वाचून ते समजून घेण्याच्या अनुषंगाने पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रत्येक वचन जे आहे ते आपल्याला सटीकरित्या पवित्र आत्मा समजून सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि वचन सांगत आहे या ठिकाणी यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड जी काही परिपूर्णता आहे ती प्राप्त व्हावी. लक्षात घ्या, देवाचा उद्देश काय आहे की तुम्ही कशातही उणे पडू नये, तर तुम्ही परिपूर्णता जी आहे ही तुम्हाला प्राप्त व्हावी. कोणत्या भागामध्ये? ज्या भागामध्ये तुम्ही दुःखाचा सामना करत आहात त्या भागामध्ये तुम्ही धीराने जे आहे त्या ठिकाणी दुःखाचा जो काही सामना आहे तो केला पाहिजे. या भागामध्ये देवाची इच्छा आहे की तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? तुम्ही धीराला आपलं काम जे आहे ते करू दिलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक असे व्यक्तिमत्व पाहायला भेटतात की ज्यांनी दुःखाचा सामना केला, ज्यांनी छळाचा सामना केला, ज्यांनी समस्येचा सामना केला, आणि ज्या वेळेला ते अशा प्रकारे दुःखाचा, समस्येचा, त्रासाचा सामना करत होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी जे काही रिॲक्ट आहे त्या ठिकाणी केलं नाही. त्यांनी धीराला जे आहे ना, धीराला त्याचं काम जे आहे ते करू दिलं. आणि आपण सर्वच व्यक्तिमत्व पाहणार नाही, फक्त एकच व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत. आणि त्या व्यक्तिमत्वाला आपण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय आणि आपण 39 ते 41 वचन वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला ते व्यक्तिमत्व दिसून येतं. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे योसेफ. बघा योसेफबद्दल काय लिहिलं त्या ठिकाणी. मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घरचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासना पुरताच काय तुम्ही तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्र ठेवलेली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या वचनामध्ये आपण काय पाहतो की योसेफ जो आहे एक परिपक्व असा पुढारी बनलेला आहे. ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, योसेफ हा एक परिपक्व असा पुढारी जे आहे ते बनलेला आहे. पण परिपक्व पुढारी बनण्या अगोदर योसेफाला जे आहे ना अनेक त्रासाचा सामना जो आहे तो करावा लागलेला होता. त्याला त्याच्या सख्या भावांकडनं अन्यायाचा जो काही सामना आहे तो करावा लागला होता. तुम्ही जर योसेफाच्या जीवनाविषयीच पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात जर वाचन केलं तर तुम्हाला पाहायला भेटेल की त्याचे भाऊ त्याच्या बरोबर अतिशय वाईट जे आहे ते वागलेले होते. योसेफाच्या भावांनी जे आहे योसेफाच्या बापाला योसेफ मेल्याची खोटी जी काही बातमी आहे ती दिलेली होती. तुम्हाला जर संपूर्ण तुम्ही जर योसेफातील शास्त्र भागात जर वाचलं तर तुम्हाला योसेफाचे भाऊ योसेफाबरोबर किती वाईट वागले, त्याच्यावरती किती अन्याय केला या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती ज्या ठिकाणी होईल. लक्ष द्या, योसेफ हा एका रात्रीतून जे आहे परिपक्व असा पुढारी बनला नाही. योसेफ हा एका रात्रीतून जे आहे एक परिपक्व असा व्यक्ती जो आहे तो बनला नाही. तर योसेफाला परिपक्व होण्याआधी अनेक त्रासातून, अन्यायातून, खोट्या आरोपातून, तुरुंगातून जे आहे जावं लागलेलं होतं.
वचन सांगते की त्याच्या भावांनी त्याला ज्या वेळेला खड्ड्यामध्ये मरण्यासाठी सोडून दिलं, ज्या वेळेला योसेफाच्या भावांनी योसेफाला त्या खड्ड्यातून काढून व्यापाऱ्यांना जे आहे ते विकून टाकले 20 रुपये करता, त्याला मिस्रामध्ये जाऊन पोटिफराच्या घरामध्ये जे आहे नोकराचं काम जे आहे गुलामात सारखं करावं लागलं. आणि त्या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागणूक केलेलं नसताना देखील त्याला तुरुंगामध्ये जे आहे त्याच्यावरती खोटे आरोप टाकून त्याला टाकण्यात आलं. लक्ष द्या, योसेफ हा एका रात्रीतून परिपक्व पुढारी बनलेला नाहीये. त्याला परिपक्व पुढारी बनायचं होतं, देवाला बनवायचं होतं. पण त्या अगोदर योसेफाला ह्या सर्व प्रकारच्या त्रासातून, छळातून, कारागृहाच्या त्या अवस्थेतून जायचं होतं. आणि ह्या सर्व अवस्थेमधून जात असताना त्याने कुठल्याही प्रकारे त्याने आपण पाहतो की त्या अवस्थेचा, ज्या अवस्थेतून तो चालला होता त्याचा त्याने प्रतिकार जो आहे केला नाही, विरोध जो आहे त्याला त्याने केला नाही. त्याने धीराला आपलं काम करू दिलं. आणि लक्ष द्या, धीराने तो त्या सर्व गोष्टी सहन करत चाललेला असताना त्याच्या जीवनामध्ये एक असा समय आला ज्या समयाला परमेश्वर देवाने त्याला उंच केलं. परमेश्वर देवाने त्याला उंच केलं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की फारो त्याच्याबरोबर अतिशय स्पष्टपणे काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलत आहे. आणि फारो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे म्हणत आहे की तू माझ्या घरचा अधिकारी हो. वचन 40 वर्ष असतो त्यावेळेला. आणि तो म्हणते तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालली आणि राजसनापुरताच काय मी तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे लक्ष द्या, फारो नंतरचा दुसरा सर्वात मोठा अधिकारी त्या मिस्रामध्ये जर कोण असेल तर तो हा योसेफ होता, ज्याने अन्याय धीराने सहन केला. हा योसेफ होता ज्याने दुःख धीराने सहन केलं. हा योसेफ होता ज्याने तुरुंगामध्ये काही चूक नसताना त्या ठिकाणी ती शिक्षा धीराने सहन केली. आणि लक्ष द्या, ह्या सर्व अप अँड डाऊन्स मध्ये, ह्या सर्व जीवनातून, ह्या सर्व उंच आणि खोल अशा चांगल्या वाईट अशा परिस्थितीतून जात असताना त्याने कधीही विरोध जो आहे त्या परिस्थितीला केला नाही. तो करू शकला असता पण त्याने विरोध केला नाही. लक्ष द्या, त्याने धीराला आपलं काम जे आहे ते करू दिलं आणि त्याचं प्रतिफळ काय भेटलं तर देवाने त्याला उंच केलं, देवाने त्याला आशीर्वादित केलं, देवाने त्याची काळजी घेतली, देवाने त्याला सोडलं नाही, देवाने त्याला परिपक्व बनवलं. आणि एक वेळ असा आला की ज्या व्यक्तीच्या घरी तो नोकर म्हणून काम करत होता, ज्या व्यक्तीच्या घरी आपण पाहतो की तो गुलाम म्हणून काम करत होता, तोच व्यक्ती आता त्याच्या हाताखाली काम करते. आपण पाहतो की ज्या भावांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, ज्या भावांनी त्याची ईर्ष्या केली, ज्या भावांनी त्याची टिंगल केली, ज्या भावांनी त्याला विकून टाकलं, तेच भाऊ दुष्काळामध्ये धान्य घेण्यासाठी, तेच भाऊ परिवार दुष्काळाच्या काळामध्ये जिवंत राहावं म्हणून धान्य घेण्यासाठी मिस्रामध्ये योसेफाकडे गेलेले आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण दुःखाचा सामना करतो ना, त्रासाचा सामना करतो ना, समस्येचा सामना करतो ना, आपण ज्यावेळेला आपण छळाचा सामना करतो ना, त्यावेळेला आपण धीराला आपलं काम करू दिलं पाहिजे. का माहिती का? कारण परमेश्वर देवाच्या योजना ह्या आपल्याकरता चांगल्या असतात, आपल्या हिताच्या असतात, आपल्या हिताच्या असतात. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की तुमच्याबद्दल ज्या योजना मी करतो, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये ज्या योजना आहेत त्या तुमच्या हिताच्या आहे. लक्ष द्या, त्या तुमच्या चांगल्यासाठी आहे. आणि म्हणून दुःखाचा सामना करत असताना, समस्येचा सामना करत असताना चिंता करू नका. परमेश्वर देवाला तुम्हाला काहीतरी मोठा आशीर्वाद द्यायचा आहे, म्हणून धीराला आपलं काम करण्याकरता अनुमती द्या. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, धीराने सहन केल्यामुळे देवाचा विश्वासू जे आहे ते ठरत असतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. ज्या वेळेला आपण दुःखाचा सामना, ज्या वेळेला आपण त्रासाचा सामना, ज्या वेळेला आपण अनपेक्षितरित्या एखाद्या छळाचा सामना आपण करत असतो, त्यावेळेला आपण धीराला काय केलं दिलं पाहिजे, त्याचं काम करू दिलं पाहिजे. धीराने आपण सहन जे आहे ते केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण धीराने
ज्यावेळेस आपण सहन करतो त्यावेळेला आपण देवाचा विश्वास जे आहे ते बनत असतो. आणि बघा वचन काय सांगितले, कोणीतरी याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 12 वचन वाचते मत करा. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि वचन 12 काय म्हणत आहे, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. व्हेरी गुड. जो मनुष्य परीक्षांमध्ये टिकून राहतो, धीर धरतो, अनेकांना परीक्षा द्यायला आवडत नाही. लक्ष द्या वचन काय सांगत आहे, जो माणूस परीक्षांमध्ये धीर धरतो तो देवाच्या दृष्टीने विश्वासू जे आहे ते ठरत असतो. आणि ही गोष्ट विश्वासणाऱ्यांना समजावी म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने याकोब त्याच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये असं म्हणताना आपल्याला दिसून येतो की जो माणूस परीक्षेत टिकतो तो आशीर्वादित आहे. जे माणसं परीक्षेमध्ये टिकत नाही ते आशीर्वादित नाहीये. परीक्षेमध्ये टिकून राहणारा माणूस खऱ्या अर्थाने आशीर्वादित आहे, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला काय म्हणणे मिळेल. लक्ष द्या, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर देवाचे आशीर्वाद जर पाहिजे आहे तर देवाचे आशीर्वाद हे परीक्षा दिल्यानंतर किंवा परीक्षेत टिकून राहिल्यानंतर जे आहे ते भेटत असतात. आणि देवाचे आशीर्वाद जर पाहिजे असेल तर लक्ष द्या, आपल्याला परीक्षेचा सामना जो आहे ते करावा लागेल, आपल्याला त्रासाचा सामना जो आहे तो करावा लागेल, आपल्याला दुःखाचा सामना जो आहे तो करावा लागेल, आपल्याला छळाचा सामना जो आहे तो करावा लागेल. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत की जितके पण भक्तिमान जीवन जगू इच्छितात त्यांना छळाचा सामना करावा लागणार आहे. हा विषय आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. लक्ष द्या, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थाने देवाचं विश्वासू जर बनायचं आहे, आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर आशीर्वादित व्हायचं आहे, आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर देवाला आवडणारा व्यक्ती बनायचं आहे तर आपण धीराने सहन करणारे व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती परीक्षांमध्ये स्थिर राहतो, जो व्यक्ती परीक्षांमध्ये धीर धरतो त्याला आशीर्वाद मिळतो. आणि एक व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रांमध्ये पाहायला भेटतो जो परीक्षेमध्ये, त्रासामध्ये, समस्येमध्ये, अतिशय भयानक अशा वेदनेमध्ये तो स्थिर राहिला, तो डगमगला नाही. आणि त्या व्यक्तीचे नाव इयोब आहे. आणि बघा इयोबाचं पुस्तक 2रा अध्याय आणि वचन 10 आपण वाचणार आहोत. इयोबाचं पुस्तक 2रा अध्याय आणि वचन 10 बघा काय म्हणत आहे. तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचने काही पाप केले नाही. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की इयोब जो आहे आपल्या स्त्री बरोबर बोलत आहे आणि इयोब आपल्या स्त्री बरोबर बोलत असताना त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडून चुकलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो बोलत आहे. लक्ष द्या, काहीतरी त्याच्या जीवनामध्ये घडून चुकलेलं आहे. 2 प्रकारचे प्रतिक्रिया ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, एक इयोबाच्या पत्नीची आणि एक इयोबाची. हे दोघही संकटामध्ये होते, हे दोघही समस्येमध्ये होते, हे दोघही दुःखामध्ये होते, पण दोघांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. दोघही देवाला ओळखणारे होते पण दोघांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. आणि बघा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी घडलं होतं. काय घडलं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतो. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 1 अध्याय आणि वचन 13 आणि 14 वाचा. एके दिवशी असे झाले की इयोबाचे पुत्र व कन्या आपला श्रेष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असता एका जासूदाने इयोबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्याच्याजवळ गाढवी चरत होत्या. पुढे वाचू का? वाचा. तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले.
त्यांनी तलवारीच्या धारेने गंड्यांना वरले हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे. वाचत चला वचन वचन 19 पर्यंत वाचा. 19 पर्यंत का? येस. तो हे सांगत आहे. इतक्यात दुसऱ्याने एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जळून भस्म केले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे. इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, खासदारांनी 3 टोळ्या करून उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले, त्यांनी तलवारीच्या धाराने गड्यांना वरले, हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे. तो सांगत आहे. इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या श्रेष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत होती, तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे 4ही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे. येस. आता बघा, ही जी वचनं आपण वाचली ना, ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की एका माग एक, एका पाठोपाठ एक वाईट ज्या काही बातम्या आहेत त्या योबाला ऐकायला मिळाल्या. एका मागे एक ज्या काही वाईट घटना आहेत त्या योबाच्या जीवनामध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि ह्या घटना ज्या घडलेल्या आहे ना, ह्या योग पण त्या ठिकाणी आपण त्याच्या पण जीवनात घडलेल्या आहेत, त्याच्या पत्नीच्या जीवनात घडलेल्या आहेत, दोघांच्या जीवनामध्ये. पण प्रतिक्रिया बघा दोघांपैकी, दोघांची प्रतिक्रिया बघा. वचन 9 कोणीतरी वाचा, 2रा अध्याय वचन 9. त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया पहा काय आहे. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. हा, तुम्ही अजून देवाला धरून राहिले आहात का? अजून म्हणजे काय? त्या अजून मध्ये खूप काही सांगायचं तिला. ती म्हटलेली आहे, तलवारीच्या धारेने गडी मरून गेले. ती म्हणत आहे मेंढर जळून भस्म झाले, गडी जळून भस्म झाले. ती म्हणत आहे उंटांना जाय ते घेऊन गेले. खासदारांनी 3 टोळ्या केल्या, उंटांना जाय ते घेऊन गेले. ती म्हणत आहे वचन ज्यावेळेला आपण वाचतो वचन 17 मध्ये, ती म्हटली सर्व गड्यांना त्याने तलवारीने मारून टाकलं. आणि वचन 19 मध्ये म्हणत आहे की आपले सर्व लेकर मरून गेले. म्हणजे इतक्या सर्व वाईट घटना घडल्यानंतरही देवाला धरून राहते का? म्हणजे तिचं म्हणणं असं होतं, देवाला धरून राहत आहे तर हे नव्हतं व्हायला पाहिजे. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागेल हे सांगता येत नाही, किंवा कधी कोणता प्रसंग आपल्या जीवनामध्ये येईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर देवाला त्या प्रसंगामध्ये धरून राहणं फार गरजेचं आहे. आणि त्या प्रसंगामध्ये धीराला अनुमती द्या काम करण्यासाठी. योबाने तेच केलेलं आहे. योब त्या ठिकाणी त्याच्या पत्नीचं ऐकत आहे. एकीकडं त्याचे जे काही गडी आहेत, त्याचे जे काही दास आहेत, त्यांचं पण तो ऐकत आहे. एकीकडं त्या बातम्या पण त्यांनी ऐकलेल्या आहे. आणि लक्ष द्या, ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर योबाची प्रतिक्रिया काय माहिती का? 2 प्रतिक्रिया योबाच्या. बघा, कोणीतरी वचन वाचले बंद करा, 1 अध्याय आणि वचन 20 कोणीतरी वाचा, 20 आणि 21. पहिली प्रतिक्रिया पहा आणि मग दुसरी. मग योबाने उठून आपला झंगा फाडला, आपले डोके मुंडले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच तेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. हो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय म्हणत आहे योग या ठिकाणी? परमेश्वरा, तू वाईट केलं, असं तू करायला नको होतं.
बघा इयोब काय करत आहे. इयोब त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये परमेश्वर देवासमोर नम्र झाला. त्याने परमेश्वर देवाला दंडवत केला आणि तो परमेश्वर म्हणत आहे, तुझं नाव धन्य आहे. मी काही आणलं नाही आणि मी काही नेणार नाही. मला जे काही मिळालं ते सर्व तू दिलेलं आहे. तू दिलं, तू नेलं, तुझं नाव धन्यवाद असो. ही पहिली प्रतिक्रिया. आणि दुसरी प्रतिक्रिया पहा, दुसऱ्या अध्यायाचं 10वं वचन इयोबाची. तो तिला म्हणा, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचने काही पाप केले नाही. हा, काय पाप केलं नाही वाचने. इतक्या वाईट घटना त्याच्या जीवनामध्ये घडल्या. वचन सांगतं, तो आपल्या पत्नीला म्हणाला की तू अशा स्त्रियांसारखं बोलती ज्या मूर्ख आहे. तुला असं बोलणं शोभा देत नाही. तुला पण माहिती आहे की देव काय आहे म्हणून. वचन सांगतं की इयोब आपल्या स्त्रीला म्हणाला, देवापासून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये काय. चर्च, ज्यावेळेला आपण त्रासाचा सामना करतो, ज्यावेळेला आपण समस्याचा सामना करतो, ज्यावेळेला आपण दुःखाचा सामना करतो, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात, ज्यावेळेला आपल्याला दुःख होतं, फार त्रास होतो, त्यावेळेला आपली प्रतिक्रिया काय असते. विचार करा, देवाप्रती आपली प्रतिक्रिया काय आहे. किंवा ज्या त्रासाचा आपण सामना करत असतो त्या त्रासाप्रती आपली प्रतिक्रिया काय आहे. काय आपण धीराला त्याचं काम करू देतो का आपण त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये आपण अशी काही प्रतिक्रिया करून बसतो जी देव अपेक्षित करत नाही. इयोबाच्या जीवनामध्ये पहा, त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या त्याने कधी विचारही केला नसेल. त्याने कधी विचारही केला नसेल. पण वचन सांगतं की इतक्या वाईट गोष्टी इयोबाच्या जीवनामध्ये घडलेल्या असताना देखील तो म्हटला, धन्य त्या परमेश्वराचं नाव, ज्याने दिलं त्याने नेलं. तो म्हटला, देवाकडनं फक्त सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये काय. आणि त्याने ह्या सर्व दुःखाच्या प्रसंगामध्ये धीराला आपलं काम करू दिलं. तुम्हाला माहिती का परिणाम काय झाला. बघा, कोणीतरी इयोबाचं पुस्तक इयोबाने धीराला आपलं काम करू दिल्या कारणामुळं त्याचा परिणाम काय झाला पहा. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 42वा अध्याय, वचन 42वा अध्याय काढा आणि 10 पासून तर 17 पर्यंत वाचण्यासाठी मला मदत करा. 10 ते 17 पर्यंत. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वी त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एका कसिटा व एक सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने इयोबाचे उत्तर वय पूर्वावयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाडी इत्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमिमा, दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे केरन हप्पुक अशी त्याची नावे त्याने ठेवली. इयोबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्याच्या बापाने त्यांना त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले. त्यानंतर इयोब 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यांपर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. नंतर इयोब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आहे याच्यामध्ये? आशीर्वाद आहे. लक्ष द्या, देवाचं वचन काय सांगतं. आपल्या जीवनामध्ये
ज्यावेळेला आपण दुःखाचा सामना करतो, त्रासाचा, छळाचा, अनपेक्षित गोष्टींचा आपण जेव्हा सामना करत असतो ना, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? धीराला आपलं काम करू दिलं पाहिजे. त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? जे इयोबाने केलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव ज्याने दिलं त्याने नेलं. लक्ष द्या, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? देवासमोर नम्र झालं पाहिजे, देवाला उंच केलं पाहिजे, देवाची स्तुती, देवाची आराधना केली पाहिजे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण आपल्या समस्येमध्ये धीराला त्याचं काम करतो ना, आपली परिस्थिती एकीकडे बदलत असते. ते वचन सांगते, इयोब हा जवळपास नाही, वचन सांगत आहे 140 वर्ष जगला आणि 4 पिढ्यांपर्यंत त्याने आपल्या लेकरांची लेकरं बघितली. आणि लक्ष द्या, पहिले जेवढं त्याच्याकडे होतं ना, त्याच्या दुप्पट त्याला मिळालं. चर्च ज्यावेळेस संकटाचा सामना करतो, दुःखाचा सामना करतो, नुकसान होतं, वेदना होता, त्रास होतो, यस, त्यावेळेला भयंकर त्रास होतो. पण लक्ष द्या, देवाची इच्छा असते की तुम्हाला कुठेतरी अशा ठिकाणी नेऊन सोडावं ज्या ठिकाणी तुम्ही आनंदी राहा, आशीर्वादित राहा, ज्या ठिकाणी लोक तुमच्याकडे पाहतील आणि परमेश्वराचं गौरव करतील. आणि म्हणून दुःखाला तुमच्या जीवनामध्ये जर यायचं असेल तर तुमच्याकडे धीर त्या दुःखाचा सामना करण्याकरता ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी करण्याकरता देवाने आपली त्याची कृपा पुरवावी. म्हणून रोज देवाच्या सानिध्यात करा. परमेश्वर देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेला